आजचा विषय टिप्पणी लेखनाचा आहे. ध्येय असतो, ध्येयामध्ये हार्ट असतो. टिप्पणी लेखन हा हार्टचाच प्रकार आहे, कारण तो सगळा डोलारा जो आहे हा त्या टिप्पणीवर अवलंबून असतो. किती जण आतापर्यंत टिप्पणी करतात तुमच्या इथे? काय सगळे आत्महत्या करते? नाही करते, नाही करणार ना. टिप्पणी करता ना, काय करणार तुम्ही? टिप्पणी करता आणि आपण हिंदूच करत 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 हळूहळू पुढे जातो. टिप्पणी करता म्हणजे तुम्ही नक्की काय करता? हा, बेसिक म्हणजे काय? म्हणजे काय पार्श्वभूमी सुरू झालेला आहे. पार्श्वभूमी काय होते विषयाची, हा तिथं सुरुवात करतो आणि परत आलो आणि कुठे आपले स्टेज आहे ते आवश्यकता काय ते. हा, आणि पत्राचं आपण पत्र येतो ना, त्या पत्राप्रमाणे काय पत्रामध्ये काय नमूद केलं आहे, मग त्या पत्राचं हे असेल त्याने नमूद केलं आहे, कळवलेलं आहे आपल्याला. मग त्या अनुषंगाने खाली त्याची माहिती आपण मग त्या ठिकाणी माहिती देतो म्हणजे नक्की काय सादर करतो. त्याच्यामध्ये सादर करतो म्हणजे नक्की काय त्याच्यामध्ये आणतात? म्हणजे त्याला त्यांनी मागणी केली आहे त्याबाबत त्याला आपण उत्तर देतो की अशी मागणी केली आहे त्यांनी, मग ती आपल्याला देता येते की किंवा कसे किंवा कसे असं येतं ना. नाही हा किंवा कसे आहे ना, हा फार घातक आहे. किंवा कसे आदेश सारखं सारखं पुढील आदेश सारखं घातक आहे. येस सर. तुम्ही कन्फर्म असायला पाहिजे. तुम्ही महामंडळाचे एक सदस्य आहात, तुम्ही शासनाच्या उपक्रमाचे एक सदस्य आहात, तुम्ही कन्फर्म असायला पाहिजे. त्याच्यासाठीच आजचे हे टिप्पणी म्हणा किंवा तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही असं समजायला पाहिजे की हा निर्णय मला घ्यायचा आहे. मग तुम्ही काय करा? टिप्पणीला किती बाजू असतात हे बघा. पहिली पत्र येतं. मुख्य म्हणजे जो तिथला लिपिक असतो तो आधी निंदनीकरण म्हणतात ना, सॉर्टिंग. तो सॉर्टिंग करतो. मग सॉर्टिंग केल्यावर तो तुमच्या प्रत्येकाच्या डेस्कला जातो. सगळे तुमच्याकडे एकूण विभाग किती म्हणजे कार्यासने किती आहेत? 7. ज्येष्ठ असल्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला टिप्पणी करावी लागत असेल. त्याच्यामुळे जे त्याचं काम असेल, मग तुम्ही असं म्हणता का किंवा ठीक आहे मग काय सगळ्याची तुम्ही टिप्पणी करता का? कोण सांगेल? सगळ्या बाबी एवढे काही तुमचे संदर्भ येतात त्याच्या टिप्पणी करा. जे आवश्यक आहे. पण त्याचं पण तुम्ही तुमच्या कार्यासनात आल्यानंतर तुम्ही त्याची निंदनीकरण करत म्हणजे सॉर्टिंग करत. कुठल्या याच्यात करायची गरज नाही. की शासनाचा वेळ किती कमी व्हावा यासाठी तुम्ही आधी सॉर्टिंग करणार. सकाळी आली पहिल्या आवरमध्ये आधी आपल्याकडे टपाल काय आलं त्या दिवशी जर त्या निर्णय लागत गेले किंवा सादर करत गेला लोड येते. तुम्ही एक ठासून करायचं मनामध्ये की आपण शासनासाठी काम करतो, आपल्या आनंदासाठी. तुम्ही अशा संस्थेमध्ये आहात, कार्यरत आहात की ज्याचा हॅपीनेस इंडेक्स लोकांना मिळत नाही. तुम्ही हॅपीनेस इंडेक्स वाढवतायत लोकांचा. अशा संस्थेमध्ये काम करत. चित्रपट, नाट्य हे जी क्षेत्र आहेत ना किंवा कलाकृती जी काय आहे ही हॅपीनेस इंडेक्स वाढवणारी क्षेत्र आहे. किती कर्माचं काम आहे ते. मिळत नाही लोकांना. असं या आपल्याकडे कळेल तुम्हाला आमचा हॅपीनेस काय, इंडेक्स काय कळून जातं ते लगेच. तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही जॉब म्हणून काम करू नका. जिथं जॉब म्हणून काम करण्याची तुम्हाला डोक्यात स्पर्श झाला तिथं निगेटिव्हिटी येते, आळस येतो, शिथिलता येते. फार वाईट वाटतं. तुम्ही हे स्वतःचं काम आहे, मी मालक आहे या कामाचा, अशी ऊर्जा निर्माण केलं ना तेव्हा तुम्ही नाहीतर आहे चल रहा है रिटायरी होने वाला हूं मैं कुठे गेले. मस्त वाटलं मला बघून टोमडा मारला. मी तर तुम्हाला पाहिलं पण असायला पाहिजे एवढं दिलेलं असतं पण एक रस पकडली साहेबांनी. बरोबर. एक विषय असा आहे हा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्याचं आम्ही काम करत असतो. वैयक्तिक टीका कधी करत नाही. ते पारदर्शी आहे आणि त्यांची नजर पण तीक्ष्ण आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती आल्यानंतर त्याला कळणार असो.
विषय तर सॉर्टिंग केलं जातं. नको असलेल्या गोष्टींवर टिप्पणी करायची नाही. काही जण तर माहितीच्या अधिकारात टिप्पणी करायला लागले होते. कशा एखाद्याला सांगायचं, एखाद्याने पत्र मागितलं आपल्याला की ही माहिती द्या, माहितीच्या अधिकारात असंच काय असेल आणि ते काही साधी माहिती पत्र द्यायचं किंवा ओपन टूस काय असेल, काही डॉक्युमेंट्स असतात ते द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी टिप्पणी टाकण्याची गरज नाही. फक्त वरिष्ठांना विचारायचं हे त्यांनी मागितलंय सांगतील देऊन टाका. माहितीच्या अधिकारामध्ये टिप्पणी टाकण्याची गरज नसते. तर जनमाहिती अधिकारी सक्षम असतो सगळं उत्तर. आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे तीच त्याला द्यायची असते. खूपच काही त्रासिक असेल, त्याच्यात गोपनीयतेचा भंग होत असेल, राष्ट्राला धोका वगैरे वगैरे आहे तुमचं लेक्चर त्यावेळेला, त्यावेळेला तुम्ही वरिष्ठांना दाखवा ना की असं असं आलेलं आहे, त्याने आपल्याला अशी अशी माहिती मागितली, काय करायचं तुम्ही डिस्कस करा. टिप्पणी वरिष्ठांना सादर करण्याच्या आधी याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, मान्य आणि अमान्य. माइंडसेट बघा कसा असतो. आपण सकारात्मक दृष्टीने जितकं राहा, बायस टिप्पणी करताना एक लक्ष, आपली झूल सगळे काढून ठेवायची, बायसपणा बाजूला काढून ठेवायचा. का याचा आहे का हा जर आला प्रश्न, टिप्पणीची वाटच लागते ती बघतच वाट लागली. तुम्ही सगळं काढा, सगळ्या नियमानुसार तुम्हाला काय टाकायचं ते टाका. तेव्हा कुठे तो पॉझिटिव्हनेस त्या टिप्पणीमध्ये उतरताना दिसेल. आणि टिप्पणी हा खरंच हार्ड आहे, फार महत्वाचा विषय आहे. जे कोण सादर करतील त्यांनी आधी ते पत्र आल्यानंतर आधी ते आपल्याशी निगडीत आहे की नाही हा विचार करा. आपल्याशी निगडीत असेल तर पहिल्यांदा आधी तुमचा डेस्कचा नंबर, विभागाचा नंबर येतो, त्याच्यानंतर विषय टाकणं फार गरजेचं आहे. याचं कारण असतं वरिष्ठांकडे खूप काम असतं, त्यांना एवढा वेळ नसतो किंवा हा हे काय वाचायला. तुम्ही जाऊन ब्रीफ करता त्यावेळेला फक्त आपण काय काय केलं हे त्यांना नीट समजून सांगेल की याच्यात हे आहे ते ॲड करायला किंवा एक रंग घेऊन जाईल. पहिल्यांदा विषय टाकून म्हणजे नक्की कशाच्या संदर्भात आलेले विषय टाकायचा. काही जण काय करतात सादर आणि सुरू आलेलं पत्र इतकं मोठं असतं की ते तिकडं ते कार्य सिद्धीस निघून जातं, इथं वाचतच बसतो आपण. तर ते ब्रीफ करायचं शिकायला पाहिजे आपण. त्यांचं ब्रीफ 1/3 प्रेसिडेटिंग म्हणायचे किंवा 1/3 एक बरोबर ना, एक स्वयं स्पष्ट अशी टिप्पणी तयार करायची. त्यांचंच म्हणजे दोन नंबरला त्यांचा पहिल्यांदा पत्र आलं, कोणाकोणाकडनं कळायला किती तारखेला आले, पहिली ओळ 02ला त्या पत्रातलं काय काय आहे ते थोडक्यात नमूद करायचं, त्यांनी काय विनंती केलेली आहे. तिसरं हे आपलं म्हणणं आहे, इथनं सुरुवात असे नमूद करण्यात येते की उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने असे नमूद करण्यात येते की हा 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 अशी मागणी केलेली आहे, त्या अनुषंगाने अशा शासन निर्णय सांगा. ह्या बाबतीत हा झाला शासन निर्णय. त्याच्यानंतर तुम्ही असं लिहायला पाहिजे किंवा सद्यस्थिती काय आहे, आर्थिक भार असेल तो टाकायचा चौथ्या. एखादा नवीन जी आर म्हणजे काय, शासन निर्णय म्हणजे काय, एखाद्या बाबीला मान्यता देणे याला जी आर म्हणतात. ज्ञापन ही अंतर्गत बाब झाली. म्हणजे ज्ञापनाने काय करतो आपण, काही प्रशासकीय बाबी जे असतात त्याला आपण मान्यता देत असतो. कार्यालयात अंतर्गत कार्यालयात नसेल तर त्याला आपण मान्यता देण्याचं ज्ञापन वापरतो. जी आर हे तुम्ही योजनेला म्हणा, एखादा खर्चाला म्हणा, याला मान्यता देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर याला आपण शासन निर्णय करत असतो. त्याचा विषय असा असतो, आता एखादा कार्यक्रम मला करायचा आहे, त्या कार्यक्रमाला मग आपण काय करतो, तो कार्यक्रम आपल्या समजा तुमच्याकडनं एक माझ्याकडे आला किंवा आपल्याला गाण्यांचा किंवा हेच राज्य सांस्कृतिक चित्रपट महोत्सवाला आपल्याला मान्यता देईल. तुमचा प्रस्ताव येतो. तुमचा प्रस्ताव काय येतो, किंवा ह्या तारखेला आपल्याला या ठिकाणी असा असा कार्यक्रम करायचा आहे. सदर कार्यक्रमाचा खर्च बाबी तुम्ही लिहितात त्याच्यात सगळ्यात, आणि याच्यासाठी 1 कोटी रुपये इतका खर्च आहे. सदर खर्च लेखाशीर्षक इथं भागवण्यात यावा असं तुम्ही आम्हाला सांगता आणि मान्यता असावी. बरोबर. तो तुमच्या त्या ठराव होतो. मी तुमचं सांगतात आमच्याकडे काही ठरावाचा विषय देतो, महामंडळाचा ठराव होतो आणि एखाद्या हेडमधनं तो खर्च करायचा असतो. तर तुम्ही तो प्रस्ताव माझ्याकडे पाठवला तर मी काय करतो, पहिल्यांदा नोट करतो, नोट टिप्पणी विषय लिहितो, तुमचं सगळा सार लिहून काढतो. सार झाल्यानंतर त्या तिसऱ्या याच्यामध्ये
किंवा हे नियमित स्वरूपाची आपली योजना आहे. बक्षीस वितरण सोहळा आहे हा नियमित स्वरूपाचा आहे आणि त्याच्यासाठी ह्या लेखाशेर्षाअंतर्गत इतका निधी अर्थसंकल्पित ह्या वर्षासाठी करण्यात आलेला आहे असं लिहितो. तरी इतका निधी देण्यास हरकत नसावी किंवा प्रस्तावित करण्यात येईल. डायरेक्ट मिनिस्टरची आपण मान्यता घेतो, प्रशासकीय मान्यता ती असते, प्रशासकीय घेतो. मिनिस्टरची मान्यता आल्यावर मी काय करतो तो विषय टाकतो उजव्या बाजूला वरती. त्याच्यानंतर त्रिअक्षरी माहिती आहे का तुम्हाला पद्धत आहे? त्रिअक्षरी नाही माहिती ना? त्रिअक्षरी आता हा सब विषय निघाला आता तुमच्या याच्यात. त्रिअक्षरी असा विषय आहे. एक्झॅक्टली. एखादी योजना असेल हा म्हणजे आता तुमचं कुठलं आहे चित्रपट मराठी चित्रपट हा मच्छी. आता मराठी चित्रपट अर्थच आहे दर्जेदार मराठी चित्रपटांना आपण द्यायचं. त्याच्या आपण त्रिअक्षरी काय करतो की ते कळतं त्या तो विषय याच्याशी निगडीत आहे. मच्छी मराठी चित्रपट अनुदान. त्याच्यानंतर काय येतं त्या मराठी चित्रपट अनुदानामध्ये सब हेड्स असतात. काय असतं? एक असतं मूळ निर्मात्याला पैसे देणं, तो असतो त्याचा एक नंबर असेल समजा 11 नंबर. दुसरा असतो दिग्दर्शकांना त्या अंतर्गत पुरस्कार देणं, तो असतो 12 नंबर. मग आपण काय करतो मच्छी 11 नंबर. त्याच्यानंतर आपण काय करतो त्या वर्ष कुठे फाईल सुरू झाली ते वर्ष लिहितो, नंतर प्रकरण नंबर लिहितो आणि नंतर ते डेस्क लिहितो. असा हा त्रिअक्षरी आहे. तर त्रिअक्षरी आणि याने आपण नंबर आणि हे आपलं विभाग त्रिअक्षरीचा तो पूर्ण संदर्भ क्रमांक त्याच्यानंतर पत्ता आणि तारीख आली की आपण एकतर आधीचा जी आर असेल तर त्याचा उल्लेख करतो, नाही तर आपण काय करतो तुमच्या पत्राचा उल्लेख करतो. नंतर प्रस्तावना करतो. प्रस्तावनामध्ये सगळा 4 ते 5 ओळींमध्ये सार लिहायचा असतो. आपण हे जे आर कशासाठी काढतो तर आपण आता चित्रपट अनुदानासाठी मग 1974-77 पासून ही योजना अंमलात आलेली आहे. किंवा नवीन नवीन निर्माते या क्षेत्रामध्ये यावे, नवीन पिढीला एक अनुदान स्वरूपामध्ये मदत व्हावी आणि त्यांनी जास्तीत जास्त याच्यातनं उत्पन्न निर्माण करावं ह्या म्हणजे हे एक सारासार एक त्याच्यात येतं आणि त्याच्याखाली इतक्या याला ह्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे. असं करून आपण राज्यपालांची मान्यता देणे हे करत असतो. त्याच्यानंतर ज्यांना पाठवायचं आहे ते खाली असतं. हा शासन निर्णय आपण थोडक्यात तिथं करत असतो. पण त्याच्यासाठी आपण वित्त विभागाची मान्यता घेतलेली असते, त्याच्यासाठी नियोजन विभागाची मान्यता घेतली असते. त्यांच्या मान्यतेशिवाय तिथं युआर पडत नाही, तुम्हाला पैसे खर्च करता येत नाही. हा द्राविडी प्राणायाम मोठा आहे तिथला. त्या मानाने तुम्ही काय करता आता तुम्हाला एकतर सोपं काय झालेलं आहे की इकडे पैसे नसतील तर या गंगाजळींना पैसे काढा. अत्यंत घातक आहे कारण काही दिवसानंतर काही वर्षानंतर तुम्हाला पगारासाठी अवघड काम होऊन जाईल. म्हणून जास्तीत जास्त शासन केवढं देईल ना त्या निधीतनं तुम्ही काम करायला शिका. म्हणजे आपल्या आणीबाणीच्या काळात ठीक आहे उद्या कार्यक्रम आहे पैसे कुठून आले आणि तुम्ही आमच्या पाठीमागे लागलं पाहिजे किंवा ह्या हेडखाली पैसे नाही आलेले, ह्या हेडखाली पैसे पाठवा. आता रिअप्रोप्रिएशन करावं लागेल कारण आपल्याला या वर्षात जास्ती चित्रपटांना आपल्याला दिले. रिअप्रोप्रिएशन म्हणजे काय ती टिप्पणी फार महत्त्वाची, ती अर्थसंकल्पने करायला पाहिजे. ती कोण आहे इथं अर्थसंकल्प आता तुम्हाला त्याची टिप्पणी करा. कसली रिअप्रोप्रिएशन किंवा पूरक मागणीची टिप्पणी करा तुम्ही. त्याची टिप्पणी कशी कराल तुम्ही? आता काय झालेलं आहे मी तुम्हाला एक फॉर्मॅट पाठवून देईन. आता असं झालेलं आहे की 20 कोटी रुपये आपल्याला तरतूद आहे कुठे चित्रपटासाठी. त्या 20 कोटीमध्ये आपले झाले खर्च किती? 24 कोटी झाले. आपल्याकडे गंगाजल म्हणून चालू होतं, नसेल तर तुम्ही दिलेच नसते. म्हणजे शासन थांबलेलं असतं, शासन थांबत नसतं, शासन चालू असतं. आम्ही काहीतरी तरतूद केली असते ते ठीक आहे आता आहे म्हणून. आता हे 4 कोटी तर तुम्हाला मागणे हे काय 20 कोटी मागणार. 20 कोटी आहेत ना. हा ठीक आहे ना. ते जाऊ द्या. टेक्निकल पार्ट असा आहे की तुम्हाला आदाता म्हणून तुम्हाला ते आता हे करायचं आहे ना. आदाता म्हणून तुमची हे करणार आहे, नोंदणी होणार आहे पीओ ऑफिसला.
त्याच्यानंतर तुम्हाला येणारच आहे, पैसे मान्य झालेले आहेत सगळे. तर तुम्हाला ते रिअप्रोप्रिएशन आपलं याचा पूरक मागणीचा प्रस्ताव तयार करायचा आहे, तर ती टिप्पणी करावी लागेल. मी तुम्हाला पाठवतो, त्या अनुषंगाने सगळे द्या. खर्च किती झाला, या वर्षाची तरतूद किती आहे, कशामुळे झाला, हे सगळं येऊन त्या पूरक मागणीचा एक फॉर्मॅट आहे, एक GR आहे, तो पण देतो. त्या GRचा उल्लेख करायचा, त्या फॉर्मॅटमध्ये सगळं भरून द्यायचं आहे तुम्ही, आणि मग विनंती करायची शासनाला की आम्हाला एवढे एवढे पूरक मागणीद्वारे उपलब्ध करून द्या. विचार बोला. आलेल्या आता पूर्वीचा जो मंजूर झालेला प्रतिबंध आहे त्यानुसार आता आवश्यक असणारी पद्धत त्यात पहिली किती विफल झालेली आहे किंवा आताच्या ह्याच्यानुसार कुठली पद्धत कमी करायची आणि नवीन कुठली वाढवून मागायची, आता सारासार आढावा घेऊन एकत्रित प्रस्ताव येते आराखीने मंजुरी घेऊन मांडण्यात येणार. त्याच्या वेतन श्रेणी आता इथे जे काय आहे त्या कोट करून आपल्याकडे प्रस्ताव येतो. ठरवायची गरज नाही ना त्याला. त्याला ठरवलं. मला काय म्हणायचं आहे, आत्ता माझ्याकडे 2 आठवडे असे रिकामे आहेत, म्हणजे बाकीचे ह्या नाही आहेत. तर आत्ता जर तुम्ही दिलं ना, कालही माझं सावळगावकर साहेबांशी बोलणं होतं किंवा हे तुम्ही द्या, ते म्हणे काहीतरी टेक्निकल PROची करायची आहे, एक विधिज्ञ घ्या त्याच्यामध्ये, फार गरजेचं आहे इथं विधिज्ञ. कारण तुमच्याकडे एन्क्रोचमेंट बरेच आहेत, बऱ्याच गोष्टी होतात, तो असेल तो मानधनावर घ्या, कसंही घ्या, पण ते दाखवा त्याच्यामध्ये. पण त्याला वेळ का लागतोय मला कळत नाही. हीच वेळ आता नेमकं काय फंकी पोझिशन आहे सगळे राजकारण्यांनी. त्यांनी जर आंदोलन केलं ना तर ते CM साहेबांचे फोन येतील, ते सोडून देतो, आता वेगळा विषय झाला. पण तुम्ही आता हे तर द्या, हे काय देत नाही मला. हो, पण ते जितकं फास्ट होईल ना. आणखीन काही याच्या व्यतिरिक्त कुठल्या विभागाला पद पाहिजेत का? एक दिवस आहे ना, अर्धा दिवस तुम्ही त्याच्यावर द्या आणि तो फायनल करूनच द्या. आता वेळ आहे. दुसरा विभाग खामकर काय झालंय, आढावा पण होऊन जाईल. आढावाच्या याला आमच्याकडे ते काम करायला प्रॉपर स्टॉप करणे हे दिसतात तुम्हाला बरीचशी ती. नाही, तुम्ही जनरेट करा ना यांना. मला कळतच नाही कार्यक्रमामध्ये सगळ्यांवर तुम्ही असे जर दिले ना, तुम्ही जनरेट करा. तुमच्यावर विश्वास नाही. आता ही दोघं बसलेली आहेत, द्या त्यांना. जनरेट केल्याशिवाय ती काय करणार ती मला माहिती नाही, मी ओळखत नाही त्यांना. हां, तुम्ही जनरेटच नाही करत तर कसं होणार आहे. तुम्ही विश्वास टाका, हे मला पाहिजे, हे असं कर. जनरेट केल्याशिवाय ही लोक आहेत, यांना जनरेट करा ना. फील्डवर येऊन द्या त्यांना, दोन्ही द्या, आस्थापना द्या, बाहेरचं द्या, सगळं करा. तुम्ही जोपर्यंत यांना जनरेट करत नाही, 4 डोके जर करत बसणार वर्षी तर ते चालणार नाही ना. आमच्याकडे क्लार्क पासून सगळे, आमच्याकडे DS पण टायपिंग करतो स्वतः वेळ पडली तर, म्हणजे तो काही इश्यू नाही आहे. रात्री 9 वाजता DS एकटे, मी त्यांना घेऊन चाललो, त्यांना सेक्रेटरी फोन आला, मी जातो, म्हटलं मी येतो, नको नको मी मारतो म्हणे. असं डिव्हायडेड असायला पाहिजे. तर तुम्ही ज्यांना जोपर्यंत ह्याही यंग ब्लडला जनरेट नाही करत ना, तर तुझी जबाबदारी. त्यांना बरं वाटेल ना, पण त्यांना गायडन्स द्या, धाक नका दे आणि करा. हे लादण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला सांगितलं काय असेल तर द्या. हे स्पिरिट आहे, तुम्ही स्पिरिट त्यांच्यात तुम्ही निर्माण नाही करत ना, तोपर्यंत तुम्हाला अशीच मरगळ दिसेल. एवढं सुंदर वातावरण आहे. म्हणजे मी लेक्चर द्यायला आलो टिप्पणीवर. हे पण पाहिजे. आलं का लक्षात? तर अजून कोणाला काही शंका कुशंका असतील तर कधी 24/7 मी तयारच असतो. पण टिप्पणी हा आत्मा आहे हे लक्षात घ्या. मी तुम्हाला, आणि ते केल्याशिवाय तर तुम्ही कुठलीही मान्यता घेऊ नका. कारण मी काही आस्थापना पाहिलेल्या आहेत ज्यांचं आम्ही ऑडिट करायला जातो, तिथं काहीच नाही. डायरेक्ट तो असिस्टंट सही करतो, डायरेक्ट डायरेक्टरची सही होते आणि इकडं प्रस्ताव येतो माझ्याकडे. असं मी पाहिलेलं आहे. ते अत्यंत घातक आहे. आणि त्यांना 4 प्रश्न नंतर विचारलं तर डायरेक्टरला काहीच सांगता येईल. स्वयंस्पष्ट त्यांनी, हा मी पाहिलेलं आहे आणि याच्यात असं असं तरतूद आहे, असं जेव्हा अभिमानाने तुमच्या वतीने जेव्हा सांगतो ना, त्यावेळेला तुमचं यश आहे आणि त्याचेच पगार तुम्ही घेता, त्याचंच मानधन तुम्ही घेता. ते समाधान आहे ना, हे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये फार छान असतात जेव्हा ते अप्रिशिएट करतात. कारण तिथं त्यांनी तुमच्या जीवावर खरं सांगितलेलं असतं. कारण तुमची टिप्पणी स्वयंस्पष्ट असते. टिप्पणी स्वयंस्पष्ट, स्वच्छ, छान, पारदर्शक,
सत्ता असलेली, कारण काय होतं मध्येच एखादी ओढ पण टाकली जाते आणि तो माणूस आपल्या भरोश्यावर असतो. हे पण अनुभव घेतलेले आहेत मी. हे काय टाकलं नाही मला वाटलं, तुझं वाटणार नाही, ते तू शासन आहेत ना, वाटतं नाही, ही सत्यता पाहिजे त्याच्यामध्ये, जे सत्य कथन भाषिक नाही. हा म्हणजे स्वतः एक विधा मनस्थितीत नको, जे आहे ते लिहायचं. आलं लक्षात? माझ्यामध्ये मी बराच बोललो आणि जास्ती बोलण्यात काही म्हणजे टिप्पणी, हा विषय तसा खूप नाजूक आहे. आता प्रत्येकाने तसं प्रत्येक आचरणात आणावं. माझं तर मत आहे, खूप छान ठिकाणी तुम्ही काम करता, खूप सुंदर लोक आहात तुम्ही आणि प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांचा सहभाग हिरिरीने दिसेल आणि तुमच्यातल्या कल्पना तुम्ही वरिष्ठांना सांगा ना की मला ही कल्पना आहे माझी. तर कसं आहे, तुमच्यात पण ठासून आहेत ना काहीतरी, तुम्ही बघतातच ना. आता तर काय तुमच्या हातातच सगळं आलेलं आहे. ते विचार तुम्ही सांगा की आपल्याला हे करायचं इथं. एक सजेशन बॉक्स ठेवा. नसेल तुम्हाला नाव हे करायचं सजेशन, टीकात्मक काही नाही करायचं, त्या सजेशन बॉक्समध्ये टाका. ते वरिष्ठ बघतील काय करायचं त्याच्यावर. हे सजेशन आज आलं, नावाने द्यायचं नावाने द्या. हे सजेशन आज आलेलं आहे काय सांगितलं सकाळी सगळ्यांना. हो ना, प्रत्येकाची आयडिया शेअर करा. सांगितले पण आत्मसात करायचं इकडं. बघ मी तर सकाळच्या सेशनला काहीच नव्हतं, पण माझी ब्ल्यूप्रिंट याच्यासाठी खूप तयार आहे. ह्या 500 एकरसाठी माझी ब्ल्यूप्रिंट आहे. इतकं सुंदर आहे. तुम्ही सुंदर वातावरणात आहात. मी सांगितलं तुम्हाला, परत उद्धृत करतो, तुम्ही लोकांचा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी एक घटक आहात, तुम्ही वाढवता. इथं ते 16 स्टुडिओजमध्ये बाहेर जे शूटिंग चालतात ना, ते संध्याकाळी तुम्ही चवीने बघता ना, मिरची कापता कापता अरे वा वा, ते हेच हॅपीनेस इंडेक्स. ही प्रसन्नता जी आहे ना, तीच आहे. खूप छान करा. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. मला तुम्ही इथं मला सहन केलं त्याच्याबद्दल